आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवरायांचं जे स्मारक समुद्रात करणार होते ते असेल किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घाईघाईत त्यावेळी 2017च्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयांना बोलवून एक ठिकाणी जलपूजन दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं, पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये. मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान परिषदेची टर्म संपली आहे. पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दावा करण्यात येणार आहे. बघा, आत्ता मी जसं सांगितलं संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे. राज ठाकरेंनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. 20 मिनिटं चर्चा झाली असं रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करत आहेत, सगळीकडून एकच मागणी होती की त्यांना सुरक्षा देण्यात यावी, कारण यंत्रणांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही गोष्टी अजितदादा यांच्या संदर्भातल्या पुढे येताना बघायला मिळत नाही. बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत. मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे. काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली आहे की सीबीआय चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे. म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी. तेच मी बोलत होतो. रोहित असेल जय असेल तो काही 3 लाख रुपये लाच मागितली जात होती. एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मंजुरी देण्यासाठी. अशा 1,500 ते 2,000 रुपये 2,000 शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिलेला आहे. बघा, आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत. आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी गंगोटिया काय, तर तसं ते झालेलं आहे, तसंच त्यांचं काम आहे. आदित्यजी साधारणतः 10 वर्ष आधी जलपूजन केलं गेलं होतं अरबी समुद्रात महाराजांचा अश्वारूढ, पण अजूनही कुठेही त्याचं काही चिन्ह दिसत नाहीये. आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवरायांचं जे स्मारक समुद्रात करणार होते ते असेल किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घाईघाईत त्यावेळी 2017च्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयांना बोलवून एक ठिकाणी जलपूजन दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं, पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये. हे दुर्दैव आहे.